मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो कार्यकर्ता काम करतो, पक्ष संघटनेमध्ये काम करतो, वेळ देतो, अशाच उमेदवाराचा विचारसुद्धा करतो. आणि म्हणून मी एक माझी इच्छा पक्षाकडे दर्शवली की मला एक सर्वसामान्य प्रवर्गातील जागा आहे आणि त्या जागेवर लढण्याकरता मला पक्षानं उमेदवारी द्यावी अशी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे. सालेकसा तालुका एकंदरीत आणि सालेकसा नगरपंचायत या भागामध्ये रोजगाराच्या संधी अजूनही नाही आहेत. सालेकसा नगरपंचायत क वर्ग दर्जा असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे, जसा बाकलसर्रा आहे, जांभळी आहे, कोवाची टोला, हलबी टोला, पुराणा सालेकसा आणि मुरुम टोला या गावामध्ये शेतकरी आहेत. आता आपण जिथं आमगाव खुर्द हा भाग आहे, इथंसुद्धा शेतकरी आहेत. तर शेतीनंतर शेती आणि शेतमजुरांना कुठंतरी रोजगार हमीचे कामं उपलब्ध व्हावीत, त्याकरता आम्ही माननीय आमदार आमचे संजयजी पुराम यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी शासनाकडून GR काढलेला आहे जून 2025मध्ये की क वर्ग ज्या दर्जाच्या नगरपंचायत आहेत तिथं रोजगार हमीचे कामं सुरू करा आणि त्याचं नियोजन करा. त्याचप्रमाणे इथं शिक्षणाच्या म्हणजे ज्या शाळा आहेत त्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत, अजूनही नगरपंचायतला हस्तांतरित झालेल्या नाही. त्या शाळांची दुरुस्ती करणे, इथल्या अंगणवाड्यांची हालत एकदम खराब झालेली आहे. इथल्या आरोग्याच्या व्यवस्था, मग आता सालेकशालाच दवाखाना आहे, सालेकशापासून नगरपंचायतच्या एरिया अजून 9 ते 10 किलोमीटर आहे, बाकलसर्रा वगैरे. तर तिथं एखादे सबसेंटर खोलायचे, तिथल्या लोकांना ज्या गरोदर माता असतील त्यांना लवकरात लवकर उपचार व्हावा म्हणून आरोग्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ, शिक्षणाकडे लक्ष देऊ आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेकरता प्रत्येक चौकामध्ये मुख्य ठिकाणी आम्ही ते कॅमेरे बसवू आणि महिलांकरता एक चांगला सांस्कृतिक भवन की ज्या सामाजिक आणि पारंपरिक जे कार्यक्रम आहेत आणि शैक्षणिक कार्यक्रम आहेत ते राबवू शकतात. त्याचबरोबर सालेकसामध्ये शिक्षणाचं प्रमाण अजूनही तेवढा वाढलेला नाही, परंतु स्पर्धा परीक्षेत मग नीटची परीक्षा पास व्हायची असेल, JEEची परीक्षा पास व्हायची असेल मुलांना, किंवा स्पर्धा परीक्षा असतील MPSC, UPSC, क्लर्कच्या, बँकिंगच्या, तर त्यांच्याकरता आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून एक कोचिंग क्लासेस आणि वाचनालय लायब्ररी लावू. लायब्ररीच्या माध्यमातून मुलांना अत्याधुनिक सुखसुविधा आणि अभ्यासक्रम नोट्स उपलब्ध होतील आणि मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतील. हा एक आमचा मोठा मुद्दा राहणार आहे. काही अजून ते जांभळीसारखं गाव आहे, तिथं जाण्याकरता एक पूल पाहिजे आहे, तो खूप दिवसाची मागणी आहे लोकांची. आणि जांभळी गावामध्ये पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत असते, तर त्या पूल आणि तिथं आपण बंधारा बनवला तर तिथं जांभळी गावातील पाण्याची पातळी वाढेल, लोकांना पाणी पिण्यासाठी मुबलक होईल आणि शेतीला पण मुबलक तिथं होईल आणि तिथून रस्त्याने लोकांना जाण्यायेण्याकरता सोयीचे होईल. त्याचबरोबर मग आरोग्याचा प्रश्न आहे आणि चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगले शौचालय, जे प्रवासी येतात बाहेरून, काही बाहेरचे लोक येतात, तर त्यांना चौकामध्ये शौचालय आणि ते अत्याधुनिक शौचालय बनवायचे आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना विरंगुळ्याकरता आम्ही जे वॉकिंग ट्रॅक बनवायचे आहे, ग्रीन जिम आणि गार्डन बनवून तिथं त्यांना सकाळी आणि सायंकाळी वॉकिंग करता येईल, याचीसुद्धा सोय करू. इथं बरेचसे तलाव आहेत. आज हलबी टोल्याला अर्धनारेश्वरालय शिवगण मंदिर आहे, त्रिलोकेश्वर धाम आहे, त्यांना पर्यटनाच्या तीर्थक्षेत्राच्या क वर्गाचा दर्जा मिळालेला आहे. तिथं बोटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि लोकांना रोजगार मिळू शकते. त्याचबरोबर इथं तलावाचे सौंदर्यीकरण आहेत, बाकलसऱ्याचा तलाव आहे, हे गाडे तलावाचा तलाव, म्हणजे असे बऱ्याच ठिकाणी आपण सौंदर्यीकरणसुद्धा करू शकतो. गटार लाईनची व्यवस्था नाही आहे भूमिगत गटर लाईनची व्यवस्था करू. काही ठिकाणी अजूनही रस्ते नाही आहेत, सांडपाणी वाहून येणाऱ्या नाल्या नाही आहेत, त्याचीसुद्धा आपण व्यवस्था करू. आणि प्रत्येक चौकामध्ये स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून लोकांना चांगला प्रकाश मिळेल आणि इथल्या लोकांना एक मोठा म्हणजे आमचा असा मानस आहे की इथं लघुउद्योग सुरू करायचा, कारण इथं रोजगाराची संधी नाही आहेत. इथले लोक बरेच स्थलांतरित होतात शहराकडे आणि त्यांना एक लघुउद्योग आपण देऊन 500 आधी 1000 लोकांना रोजगार कसा देता येईल लघुउद्योगाच्या माध्यमातून, हा सुद्धा एक आमचा प्रयत्न आहे. एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला सर्व जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्याकरता मी सदैव प्रयत्न करेन आणि माझ्यावर जर विश्वास दाखविला तर मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्यांना आवाहन करणार की एक सुशिक्षित आणि जो जनतेसाठी झटू शकतो
गावाचा विकास जो करू शकतो, प्रत्येक समस्या सोडवू शकतो, प्रशासकीय सुविधा असतील, मग शासनातल्या प्रशासनातल्या काही गोष्टी असतील ज्या आपण सोडवू शकतो, जो असा व्यक्ती आहे की तुमच्या अडीअडचणीमध्ये धावून येऊ शकतो, अशा व्यक्तीला आपण मदत करा, एवढा मी मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करेन.